फिजिकल फॅसिलिटी असली होती. मग त्यात आपण काही एक्झाम्पल बघितले होते. अजून काय शिकलो आपण पुढं? बसून घ्या. आणि आज ज्यांना पण बाहेर जायचं ना त्यांनी रजिस्टरवर एंट्री करा. यात जर तुम्ही 10 मिनिटं गेले असाल तर सर्टिफिकेशनला प्रॉब्लेम नाही येणार. मला नाव माहीत नसतं मी सरांना विचारून लिहितो, कधी कधी चुकीचंही नाव एंटर होतं. त्याच्यामुळे जोही कुठं चालला असेल 5 मिनिटं 10 मिनिटं त्याच्यात नोट का. आमचा प्रयत्न राहील की तुम्हाला 100% सर्टिफिकेशन मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. तर एक तुमचं सहकार्य असं असू दे की इन बिटवीन सेशन जायचं आहे, फार आवश्यकता आहे, ब्रेक घ्यायचा आहे, तर तुम्ही याच्यात एंट्री करत इथं आपण ते रजिस्टर ठेवू. काल आपण थोडंसं टाळलं बऱ्याच लोकांनी जाताना येताना, तेवढं एक करा. अजून त्यानंतर पुढं काय बघितलं आपण? हार्मनी ह्युमन बिंग है ना. हार्मनी ह्युमन बिंग मध्ये आपण सेल्फ आणि बॉडी यांचं को एक्झिस्टन्स समजून घेतलं है ना. आजपर्यंत काही लोकांनी शेअर केलं की आजपर्यंत आम्ही बॉडी समजत होतो म्हणून त्या इनडिफायनेट होत्या सगळ्या नीड्स है ना. आणि ते आपल्याला थोड्या आज पर्क्युलेट झालं. अजून पुढे काय केलं आपण? तो पॉइंट आज आपण डिटेल मध्ये बघणार आहे. फक्त आज बघितलं, काल आपण एवढं बघितलं की आपलं जे अस्तित्व आहे ते 4 स्तरावर आहे. कुठल्या? एक स्वतः सोबत, एक फॅमिली सोबत, एक समाजासोबत आणि एक नेचर सोबत है ना. या 4 स्तरावर आपलं जगणं वागणं असतं. मग आपण काल एक गोष्ट समजून घेतली, सेल्फच्या ज्या नीड्स आहेत, अजुमिंग, नोईंग है ना, जानना, पहचानना, मानना, निर्वाह करणं. तसं बॉडीमध्ये काय काय आहे? निर्वाह करणं, पैशांना, बस एवढं 2 आहे. ठीक. हे आपण काल समजून घेतलं. तर तुमच्यापर्यंत काय काय पोहोचलंय त्यात 1 to 1 सगळ्यांनी थोडं शेअर करा. म्हणजे आम्हाला असं लक्षात येईल की टॉपिक तुमच्यापर्यंत व्यवस्थित डिलिव्हर होतोय का, किंवा काही अडथळा येतोय तुम्हाला, किंवा काही गोष्टी समजत नाही, पुन्हा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे का. सुरू करू आपण सरांपासून. सुरुवातीला नाव सांगत चला आणि नंतर मग सुरुवात. माझं नाव प्रदीप विजय कोंडांगे. शिकायला मिळालं की आपण जेव्हा फॅमिलीमध्ये राहतो किंवा समाजात राहतो तेव्हा आपण जेव्हा आपल्यामध्ये व्यवस्थित कम्युनिकेशन, नंतर आपलं व्यवस्थापन आणि एकमेकांशी निगडीत राहिलो पाहिजे. त्यातून आपलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग, राईट अंडरस्टँडिंग मिळते. आणि नंतर हॅलो, नमस्कार सर. माझं नाव सचिन शेलार. आमच्या कार्यक्रमामध्ये मी ह्युमन फंक्शनबद्दल माहिती घेतली. त्यात ह्युमन फंक्शनमध्ये काय काय सगळी गोष्टी डेव्हलप करायचे त्याबद्दल. त्याच्यानंतर राईट अंडरस्टँडिंग, जस्टिस इन रिलेशनशिप, कॉन्फ्लिक्ट विथ नेचर इत्यादी गोष्टी माहिती घेतली. नाव प्रवीण होते. आजच्या सेशनमध्ये जे हार्मनी इन ह्युमन बिंग्स ते डिपेंड आहे की नोईंग, ॲज्युमिंग, रिकग्नाइज आणि फुलफिल. आणि बेसिकली कसं त्याच्यामध्ये जे आहे की ट्रान्सफॉर्मेशनची जे आहे, सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन ही गरज आहे. त्याच्यामधून जे काही तुमची डेव्हलपमेंट आहे ते हॅपीनेसमध्ये झाली पाहिजे. आणि तुमचे जे थॉट्स आहेत, थॉट्स आणि डिझायर आणि एक्सपेक्टेशन हे जे आहे ते मान्यता असलेले पाहिजे. आणि त्यानुसार त्याच्यावर जे वर्क आहे ते वर्क तुम्ही केले तर सक्सेसफुली जर हॅपीनेस जो आहे हा तुम्हाला मिळेल. My name is Akhilan Maurya and I studied ILR Master, human and money also. कालच्या सेशनमध्ये आम्ही हार्मोनी सेल्फ, हार्मोनी फॅमिली, हार्मोनी सोसायटी, हार्मोनी नेचर
आणि हॅपीनेस जी आहे ते इंडिपेंडंट असलं पाहिजे, अनकंडिशनल असलं पाहिजे आणि सेल्फ आणि बॉडी यामधलं रिलेशन बरेच चांगल्या प्रकारे आम्हाला मिळालेलं आहे. मी प्राध्यापक गुणवंत पुराडे. कालच्या सेशनमध्ये काल प्रपोजल हाऊ टू व्हेरीफाय, हाऊ टू ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट इट, द रिॲलिटी अँड राईट अंडरस्टँडिंग, फिजिकल फॅसिलिटी, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी, फिजिकल फॅसिलिटी इन फिजिकल फॅसिलिटी फॉर ॲनिमल अँड फॉर ह्युमन बिंग, तसंच होलिस्टिक डेव्हलपमेंट अँड ट्रान्सफॉर्मेशन याबद्दल माहिती पाहिजे. सेल्फ एक्सप्लोरेशन, देन एक्सपेरिमेंटल व्हॅलिफिकेशन ऑफ सेल्फ अँड सेल्फ एक्सप्लोरेशन प्रोसेस, तसंच हॅपीनेस याबद्दल माहिती पाहिजे. तसं सेल्फ आणि बॉडीमध्ये कोएक्झिस्टन्स काय आहे आणि नीड्स काय आहेत दोघांच्या त्या इंडिव्हिज्युअली पाहिल्या. नंतर टेम्पररी बॉडीच्या नीड्स टेम्पररी असतात, सेल्फच्या कंटिन्युअस त्या कशा पद्धतीने असतात हे एक एक्झाम्पल पाहिलं. रिॲलिटी चेंज होत नाही याचे पण आपण एक्झाम्पल पाहिले. राईट अंडरस्टँडिंग ऑफ रिॲलिटी, एज्युकेशन संस्कारपर्यंत आपण पोहोचलो. अशा पद्धतीने आपण जवळ कालच्या प्रोग्राममध्ये शेवटी प्रॉस्पेरिटीपर्यंत आपण आलो. माझं नाव संदीप मुंडाले. काल एक एक्झाम्पल बघितलं होतं की ॲसिड जर हातावरती पडलं, माझ्यामुळे पडलं किंवा दुसऱ्यामुळे पडलं किंवा तुमच्यामुळे पडलं, तर जी बॉडीची जी रिस्पॉन्स आहेत ते एकसारखे आहे, पण जे सेल्फमधला जो भाव आहे तो वेगवेगळा असतो. त्यामध्ये नोविंग, अज्युमिंग, रिकॉग्नायझिंग आणि फुलफिलिंग या गोष्टी बघितल्या. माझं नाव प्राध्यापक निलेश ढटके. ह्युमन कॉन्शियसनेस आणि ॲनिमल कॉन्शियसनेस याबद्दल काल नवीन माहिती मिळाली. हॅलो सर, मी नितेश कुमार गजबे. आपण काल रोल ऑफ एज्युकेशन इन होलिस्टिक डेव्हलपमेंटचे बघितलं. नंतर हॅपीनेस, हॅपी राहायचं असेल तर स्टेट ऑफ हार्मनीमध्ये राहिलं पाहिजे. ही तुमची व्यवस्था आहे, ती तुमच्यापासून स्टार्ट स्वतःपासून स्वतः ट्रान्सफॉर्म झाला पाहिजे. वॉट एव्हर मे बी दी कंडिशन, देर इज नो कंडिशन इन युअर डिझायर. नंतर आपण सेल्फ आणि बॉडी यांचं कोएक्झिस्टन्स असलं पाहिजे आणि जे काही तुमचे डिझायर आहे ते तुमची अटेनमेंट झाली पाहिजे. आणि नंतर आपण जे येलोकडे ट्रान्सफॉर्म झालं पाहिजे, जे रेड आणि ब्लॅक ते कमी करण्याची प्रयत्न केला. कारण आपण आपल्या विशेष किंवा इच्छा आपण राईट अंडरस्टँडिंग अँड रिलेशनशिपमुळे कसं कमी करू शकतो, आपण दुसऱ्या कमी करू शकतो. आणि मग नॅचरल ॲक्सेप्टन्स विषयी आणि हाऊ यू कॅन हॅपी विथ हार्मनी विथ युअर सेल्फ, फॅमिली आणि नेचर आणि सोसायटी हे याच्यावर शिकलो. हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. काल फर्स्ट सेशनमध्ये आपण बेसिक ह्युमन ॲस्पिरेशन्स काय असतात त्या फुलफिल कशा करू शकतो आपण आणि रोल ऑफ एज्युकेशन इन होलिस्टिक डेव्हलपमेंट याबद्दल शिकलो. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हॅपीनेस, देन त्याची कंटिन्युटी आणि हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी आणि कंटिन्युटी या आपल्या बेसिक ॲस्पिरेशन्स आहेत. या जर फुलफिल करायच्या असतील
तर सर्वात आधी आपल्याला मनुष्यचेतनेत जगणं आवश्यक आहे. त्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी आहे, ज्यात फर्स्ट इज राईट अंडरस्टँडिंग, सेकंड इज रिलेशनशिप अँड थर्ड इज फिजिकल फॅसिलिटी. तर यात नेमका आपला क्रम चुकतोय. आपण जास्त एफर्ट्स ओनली फिजिकल फॅसिलिटीजवर करत होतो आतापर्यंत, आणि राईट अंडरस्टँडिंग आणि रिलेशनशिप यांना जेवढं महत्त्व द्यायचं तेवढं कमी देत होतो. त्यामुळे आपण अनहॅपी होतो. असं यावर सेल्फ एक्सप्लोअर करत गेलो आणि नॅचरल एक्सेप्टन्सवर हे व्हेरीफाय पण केलं, व्हॅलिडेट केलं आहे. देन नेक्स्ट सेशनमध्ये आपण हार्मोनी बिटवीन सेल्फ अँड बॉडी, देन हार्मोनी विथ फॅमिली, सोसायटी अँड नेचर याबद्दलही शिकलो. नमस्कार, माझं नाव नितीन बारंगे आणि काल आपण मला चांगल्या प्रकारचा अनुभव आला की मी स्वतः आणि माझ्यामध्ये एक मुली आहे आणि एक बॉडी आहे. त्यासोबत दोघांच्या गरजा ह्या वेगवेगळ्या आहेत. आपल्याला ज्या गोष्टीकडे फोकस करायला पाहिजे स्वतःमध्ये, तर आपण आपल्या बॉडीच्या गरजाकडे जास्त, म्हणजे फिजिकल फॅसिलिटीकडे जास्त फोकस करतो. त्याचसोबत आपल्याला हॅपीनेस, आपल्याला जर प्रॉपर राहायचं आहे तर या गोष्टीसाठी आपल्याला आपल्या ॲनिमल कॉन्शियसनेसपासून आपल्याला बीइंग कॉन्शियसनेस आपल्याला ते ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस आहे, म्हणजे आपण होलिस्टिक डेव्हलपमेंट आपलं करणं गरजेचं आहे. त्याची प्रोसेस आहे. गुड मॉर्निंग, माझं नाव नेहा मालवकर. आपण काल एक बेसिक ह्युमन ॲस्पिरेशन जे आहेत ते शिकलो आणि त्याच्या फुलफिलमेंटसाठी आपण दुसरीकडे न वळता सगळ्यात आधी राईट अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. त्यानंतर रिलेशनशिप मेंटेन, राईट अंडरस्टँडिंगमुळे रिलेशनशिप मेंटेन होईल आणि त्याच्यानंतरच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फिजिकल फॅसिलिटीज, की ज्यासाठी आपण सध्या तरी होतात आपण जास्त इम्पॉर्टन्स देतो, पण ते तसं असायला नको. देन हॅपीनेस is in to be present in harmony, and harmony are of 4 types: harmony in human being, harmony in family, harmony in society and in nature. आणि सेल्फ एक्सप्लोरेशनची फार जास्त गरज आहे. आपण दुसऱ्यांना दोष न देता स्वतःमध्ये आपण काय बदल करू शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि जसं राईट अंडरस्टँडिंग जेवढं इम्पॉर्टंट आहे, रिलेशनशिप जेवढं इम्पॉर्टंट आहे, तेवढंच फिजिकल फॅसिलिटीज सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. बट दे आर रिक्वायर्ड फॉर नर्चरिंग, राईट युटिलायझेशन अँड प्रोटेक्शन इटसेल्फ. थँक्यू. Good morning, sir. I am Professor Mayuri. About the yesterday's recap, I had pointed about the desire and efforts. Desire means what? Do we want to be happy? Do we want to be prosperous? Do we want to be continuous happiness and prosperous? The gap between the desire and our state of being. State of being, what we are we happy? Are we prosperous? Are we continuous happy and prosperous? These are points that I have noted about the yesterday's session. Good morning, sir. I am Pragati Chaudhary. काल आपण एक बघितलं की हॅपीनेस हे अनडिपेंडंट पाहिजे आणि त्यामध्ये कंटिन्युटी पाहिजे. आणि सेकंड, बॉडी आणि सेल्फमध्ये को एक्झिस्टन्स आहे. बॉडी हे फिजिकली डिपेंड असते, म्हणजे फिजिकलला आपण जास्त देतो आणि सेल्फमध्ये रिस्पेक्ट असते. नमस्कार सर, मी शुभांगी निवाने. कालच्या सेशनमध्ये आपण असं शिकलो की 2 प्रकारच्या चेतना असतात, एक मानवी चेतना आणि पशु चेतना. तर मानवी चेतनामध्ये आपण प्रायोरिटी राईट अंडरस्टँडिंगला देतो आणि पशु चेतनेमध्ये फिजिकल फॅसिलिटीला देतो. आणि त्यानंतर शिकलो आपण की हार्मोनीमध्ये सेल्फ आणि बॉडी असे 2 प्रकार, म्हणजे 2 घटक आहेत की त्यांचं को एक्झिस्टन्स राहते. आणि त्यानंतर हॅपीनेस कशामध्ये आहे तर वास्तविकतेमध्ये जगता आलं पाहिजे.
म्हणजे कुठलीही गोष्ट जर समजा कोणी सांगितली की करायची किंवा नाही करायची तर ती डायरेक्ट एक्सेप्ट न करता ते प्रपोजल स्वरूपात आपण म्हणजे करायचं किंवा नाही करायचं तर आपला डिसिजन आहे एक्सेप्ट करायचं की नाही तर ते पहिले व्हेरीफाय केलं पाहिजे आणि व्हेरीफाय केल्यानंतर ते एक्सपिरियन्स केलं पाहिजे. एक्सपिरियन्स केल्यानंतर ते आपल्याला म्हणजे वास्तविकतेमध्ये जगता येते त्यानुसार आपण हॅपी होऊ शकतो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय एम प्रोफेसर शारदा लांडे. काल आपण हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी याआधी हॅपीनेस म्हणजे आपल्याजवळ सगळ्या सुखसुविधा असल्या पाहिजे, घर, गाडी, बंगला, फॅमिली हॅपी असली पाहिजे, त्यांच्या नीड्स आपण कम्प्लीट केल्या पाहिजे. या सर्व गोष्टीच म्हणजे आपल्यासाठी आनंद आणि प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी यावरच आपण विश्वास ठेवतो. पण हॅपीनेस म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला स्वतःला काय पाहिजे, स्वतःला जर आपण विचार केला तर फिजिकल फॅसिलिटीजपेक्षा आपल्या ज्या फिलिंग्स आहेत त्याला आपण जास्त इम्पॉर्टन्स देतो. जसं आपल्याला रिस्पेक्ट पाहिजे, केअर पाहिजे, कुणाकडनं लव्ह आणि अफेक्शन पाहिजे फॅमिलीकडनं, तर त्यांनी आपली काळजी घेतली पाहिजे. तर ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. फिजिकल फॅसिलिटीजला इम्पॉर्टन्स न देता स्वतःला इम्पॉर्टन्स द्यायचा आणि स्वतःसाठी जगायचं आहे. ही गोष्ट काल मला शिकायला मिळाली. थँक्यू सर. नमस्ते, मैं डॉक्टर पूनम सागर बाहिती. कल हमने राइट अंडरस्टैंडिंग इन सेल्फ, बेसिकली कल हमने जितना भी पढ़ा वो सेल्फ के ऊपर पढ़ा है. So self it means right understanding in self and relationship both are important than physical facility. Self and body both are coexisting each other and उसका जो डिफरेंस है ये कल हमें समझ में आया and self क्यों important है ये भी हमें कल समझ में आया. थैंक यू. हॅलो, मी साकेत पाटील. Happiness is not continuous, but it depends on us. The happiness depends on your own rights, then individual transformation, then natural acceptance, self-investigation, self-verification, and acceptable facilities. Okay. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी अनिता पाटील. कालच्या डेमध्ये आपण जे पॉईंट म्हणजे कव्हर केले ते सगळ्यात पहिलं होतं होलिस्टिक डेव्हलपमेंट. तर त्यात बेसिक ह्युमन एस्पिरेशन काय, त्यानंतर फुलफिलमेंट ऑफ बेसिक ह्युमन एक्सप्रेशन, त्याच्यामध्ये रोल ऑफ एज्युकेशन हा किती प्रमाणामध्ये येतो हे लक्षात आले. त्यानंतर फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी फॉर ह्युमन बिंग बट समथिंग इज रिक्वायर्ड मोर. त्यानंतर हॅपीनेस अँड अनहॅपीनेस यामध्ये डिफरन्स. आपल्याला हॅपी व्हायचं असेल तर आपण स्वतःमध्ये जे म्हणजे वाईट गोष्टी आहेत त्या बघायला पाहिजे आणि त्या स्वतःपासून दूर ठेवल्या पाहिजे, जेणेकरून आपण स्वतः हॅपी राहू, आपल्या फॅमिलीला हॅपी करू, समाजाला हॅपी करू, नेचरला हॅपी करू. तुमच्यामध्ये जे बदल घडणार आहे त्याच्यापासून सोसायटीला किती म्हणजे फायदा होणार आहे, नेचरला हानी होणार नाही, हाही एक प्रयत्न केला पाहिजे. अनहॅपीनेस हे कशामुळे येते तर लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटी, म्हणजे तुम्हाला असं फिजिकल फॅसिलिटीला तुम्ही जास्त महत्त्व देता. आणि लॅक ऑफ फुलफिलमेंट इन रिलेशनशिप, तर फुलफिलमेंट इन रिलेशनशिप अँड फिजिकल फॅसिलिटीला किती टाईम आणि एफर्ट द्यायला पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानुसारच तुम्ही आयुष्यामध्ये हॅपी व्हाल आणि पुढचं म्हणजे पुढच्या सगळ्यांना हार्मनी जे काही आहे, हार्मनी इन लाईफ, इंडिव्हिज्युअल, फॅमिली, परत सोसायटी आणि नेचर हे पूर्ण म्हणजे पूर्णत्वाला येईल. मी प्रमोद नागरे. कालच्या सेशनमध्ये आपण हे पाहिलं की आनंदी आणि सुख, आनंद आणि सुख, आनंद कशामुळे आहे
आपण जे स्वतः मला वाटतं की आपण आपल्याला एखादी कंडिशनल आपल्याला गोष्ट आहे, आपला आनंद त्याच्यामध्ये आहे, सुख त्याच्यामध्ये आहे का आपण जे काही मनात विचार करतो ते गैरवाजवी आहेत आणि आपल्याला गैरवाजवी विचार केल्यामुळे आपल्याला दुःख होतं. त्याच्यामुळे दुःख का होतं याचं मुख्य कारण काल याच्यामध्ये मी कळलं की तुमची जी डिझायर आहे ती नॅचरल आहे का नॅचरल नाही, अनैसर्गिक आहे. तर त्याच्यावरून तुम्हाला स्वतः आनंदी कसं व्हावं आणि ते चिरंतन किंवा चिरकाल कसं राहावं याबद्दल काल बरंच म्हणजे याबद्दल बरंच अवगत झालं आणि कालचा प्रोग्राम खूप छान होता आणि माझ्या ज्ञानात खूप मोठं पडलं. स्मिता नाफडे, कालच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की फूड खूप वाया जात आहे. तर काल आम्ही रात्री लग्नाला गेलो होतो, तिथे माझ्यामध्ये असा फरक पडला की मला अगदी अर्धीच पोळी मी घेतली आणि अगदी थोडंसंच खाल्लं, कारण माझ्या लक्षात येतं बाहेरचं खाणं सहन होत नाही आपल्याला, म्हणून मी न काही कोणाकडे लक्ष देता अगदी अर्धी पोळी घेतली आणि ते नेचरला वाचवण्याचं जास्त कल मला लक्षात आला. छान. बऱ्याच जणांनी बायो एक्सप्लोरेशन सुरू केलेलं आहे, ते कंटिन्यू राहील आणि जसं याची कंटिन्युटी आणि तुमचं एक्सप्लोरेशन वाढत राहील तसं तसं हे नेमकेपणा जो आहे त्यासाठी ही रियालिटी ती लक्षात यायला लागते आणि ज्यावेळी ही रियालिटी दिसायला लागते तेव्हा आपण जसं परिवारामध्ये असेल किंवा वर्कप्लेसमध्ये असेल किंवा समाजामध्ये असेल तुमचं वागणं इतर मानवाशी वागणं आणि निसर्गाशी संबंधित जे काही आपण सुविधा बनवण्यासाठी जे काही प्रयास करतो त्या सर्वांमध्ये एक निश्चितता दिसते. आपल्या वागण्यामध्ये निश्चितता येणार ते तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण पूर्णपणे राईट अंडरस्टँडिंग करायला सुरुवात करतो. आणि राईट अंडरस्टँडिंग म्हणजे काय की आपलं जगणं जे आहे आपण एक इंडिव्हिज्युअल म्हणून जगतो, त्यानंतर परिवारामध्ये एक सदस्य म्हणून जगतो, त्यानंतर समाजाचा एक सदस्य म्हणून जगतो आणि देशात आणि एक्झिस्टन्समध्ये प्रकृती आणि अस्तित्वामध्ये एक युनिट म्हणून जगतो, एक एकच आहे. जसं बाकीच्या गोष्टी आहेत तसंच आपण आहे. तर पूर्ण आपण एक्झिस्टन्सचा विचार केला तर टेबल आहे, मी आहे, लॅपटॉप आहे, फॅन आहे, हे सर्व एक एक युनिट्स आहेत आणि हे सर्व ह्या एक्झिस्टन्समध्ये आहे. त्या सर्वांचं मूळ हे एक्झिस्टन्स आहे. हे जेव्हा क्लिअरली लक्षात येतं जगण्यामध्ये जो सुख आणि समृद्धी म्हणतो स्पष्ट होतं आणि मग ही जी आज धावपळ आणि धडपड जी मनमत करतो ती मोबाईल कमी आहे. आपल्या बोलण्याने आपल्या वागण्याने सुद्धा जे आपल्याशी इंटरॅक्शन जे होत आहे त्यांना सुद्धा हे जाणवावं लागतं. तुम्ही एवढे शांत काय ठीक आहे आणि जे आपल्यामध्ये जे विचारांचं पाहून असतं रात्री झोपेमध्ये जाग आली की ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो हे सगळे इश्यूज कमी आहे. अँगर जो आहे तो कमी झाला, इरिटेशन कमी झालं, त्या सर्व गोष्टी हळूहळू आपल्या जगण्यामध्ये आल्या. आपण काल जे बघितलंय ऑलरेडी तुम्ही बऱ्याच जणांनी सर्वांनीच जवळपास जे तुमच्यापर्यंत पोहोचलं ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्याला आपण एकदा रिकॅप करून मग आजचं सेशन करू. काल आपण सुरुवात केली होती की आपलं जे वर्कशॉप होतात याच्यामुळे होतं की यासाठी मी एक्सप्लेन करते की
युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज हा कंटेंट, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजचा जो कंटेंट आहे तो एज्युकेशनमध्ये, इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये इंट्रोड्यूस करायचा. आणि मग तो इंट्रोड्यूस का करायचा, तर हे लक्षात आलं की गेल्या 50 वर्षामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची संख्या वाढत चाललेली. आता इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या जरी पाहिलं तर 50 वर्षापूर्वीची संख्या आणि आजची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. एकूणच एज्युकेशन इन्स्टिट्यूट, शैक्षणिक संस्थांची संख्या 50 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणाने वाढली. परंतु त्याचबरोबर आपण जर पाहिलं की क्राईम्स, घटस्फोट, डिप्रेशन, पुन्हा सुसाईड याही संख्या वाढत चालली. त्यामुळे एकीकडे शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या वाढते, दुसरीकडे हे सर्व जे गुन्हे आहेत किंवा सुसाईड्स आहेत. आज एक बातमी होती, सोलापूरच्या एका डॉक्टरने म्हणजे कुठेतरी, आता तो डॉक्टर नाही, तो असा डॉक्टर आहे की न्यूरोसर्जन, आणि त्याच्याकडे 4-4 महिन्यापूर्वी अपॉइंटमेंट मिळते. त्याकडे काय करते, परंतु अशा वेळी सुद्धा जर सुख नसेल, जर हॅपीनेस नसेल, तर माणूस मग डिप्रेशनमध्ये जातो आणि डिप्रेशनमध्ये स्वतःला ती वाढत चाललं. त्यामुळे काहीतरी कंटेंट असा हवा की जगण्यामध्ये क्लॅरिटी, जगणं, मानव जीवन म्हणजे नेमकं काय हे कळालं. मानव म्हणून आपल्याला जगता आणि मग असे जेव्हा कंटेंट एज्युकेशन मधून येते तेव्हा त्या एज्युकेशन मधून जाणारे जे विद्यार्थी, आपण सर्वजण एज्युकेशन मध्ये आपल्या आयुष्यामध्ये 22 वर्ष घालून, त्या 22 वर्षामध्ये एज्युकेशन मधून त्यांना माणूस म्हणून जगणं काय आहे हे जर स्पष्ट होत नसेल तर त्या शिक्षणामध्ये काहीतरी मिसिंग. शेवटी तुम्ही इंजिनियर झालात काय, डॉक्टर झालात काय, वकील झालात काय, तर तुम्ही असेल माणूस म्हणून तर जगावंच लागणार. तुम्हाला इंडिव्हिज्युअल म्हणून जगावं लागणार आहे, परिवारामध्ये जगावं लागणार आहे, समाजामध्ये जगावं लागणार आहे, आणि नेचर आणि एक्झिस्टन्स. मग हे जगण्याबद्दलची जी क्लॅरिटी आहे की ज्याच्यामध्ये मी सुखी राहून दुसरा सुखी होईल, हे जर क्लिअर नसेल तर जगण्यामध्ये दिशाहीन होईल. आणि दिशाहीन होऊन मग असे काही पाऊल उचलले. त्यामुळे जर मानवीय शिक्षण संस्कार जर एज्युकेशनमध्ये असते तर त्या शिक्षण संस्थांमधून जो विद्यार्थी घडेल त्याला हे निश्चित माहीत असेल की मानवीय दृष्टिकोन काय, जगाकडे पाहण्याची मानवीय दृष्टिकोन. आणि मानवीय दृष्टी जेव्हा जगाकडे पाहण्याची, अस्तित्वाकडे पाहण्याची असते त्यावेळी त्याला हे लक्षात येईल की मी काय करणं उचित आहे, काय करणं उचित नाही. व्हॉट इज राईट टू डू ॲज ह्युमन बीइंग अँड व्हॉट इज नॉट राईट टू डू ॲज. आणि मग जे काही योग्य आहे मानव म्हणून करण्यासाठी जे योग्य आहे, राईट आहे, तर त्याच्यासाठी काय स्किल्स लागतात, काय कुशलता माझ्यामध्ये हवी, जेणेकरून त्या व्हॅल्यूज सोबत मला जगता येईल. तर तो तेच स्किल्स निवडेल जे त्याला जगण्यामध्ये सांगेल. आणि मग अशा पद्धतीने जे काही स्किल्स आहेत त्याचा सदुपयोग करायला. आणि मग अशी समाजामधले विद्यार्थी किंवा मानव म्हणून मानवीय समाज, मानवीय व्यवस्था समाजामध्ये. आणि मग जिथे मानवी समाज आणि सभ्यता असते तिथे न्याय आणि समता असते, जे की आपल्या सर्वांसाठी, सर्वांना अशाच समाजामध्ये जगण्याची इच्छा आहे. मग आपण पुन्हा ह्युमन कॉन्शियसनेसवर विचार केला, त्याच्यामध्ये हे लक्षात आलं की राईट अंडरस्टँडिंग राहिल्यानंतर जेणेकरून आपल्याला संबंध काय आहे हे कळेल आणि संबंधपूर्वक जगता येईल. जेव्हा आपण संबंधपूर्वक जगतो तेव्हा आपणही सुखी होतो आणि आपण त्याच्याशी इंटरॅक्ट करतो. त्याचबरोबर फिजिकल फॅसिलिटी आवश्यक आहे,
परंतु केवळ फिजिकल फॅसिलिटीने आपण सुखी आणि समृद्ध होतो हे आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे राईट अंडरस्टँडिंग, रिलेशनशिप आणि फिजिकल फॅसिलिटी या तिन्हीची आवश्यकता मानवीय चेतनेने जगण्यासाठी आहे. आणि असं जेव्हा आपण बघतो तेव्हा उभयसुख आणि उभयसुख म्युच्युअल हॅपीनेस म्युच्युअल प्रॉस्पेरिटी आपला जो इंटरॅक्शन होता मानव एकतर इतर मानवाशी होते किंवा निसर्गाशी त्याच्या पलीकडे कोणाशी इंटरॅक्शन संबंध आपल्याला ह्या दोन्हीमध्ये जर स्पष्टता आली की आपण मी ज्याच्याशी ज्या मानवाशी इंटरॅक्ट करतो मी सुखी होतो my behavior is helping other to become happy. Similarly, whenever I am interacting with the nature सोबत आपला संबंध कधी येतो आपली सुविधा मिळवण्यासाठी आणि मग ती सुविधा ती कशी मिळवते नेचरला एक्सप्लॉइट करून मिळवते का त्याची सुविधेची नक्की आवश्यकता किती आहे हे समजून घेऊन ती मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी असे स्किल्स वापरतो की जेणेकरून नेचरची हानी होणार नाही. आणि मग सोसायटल इम्प्लिकेशन जर पाहिलं तर अशा प्रकारच्या एज्युकेशन मधून हे जर एज्युकेशन मध्ये आलं आणि शिक्षण जर आलं तर पूर्ण सोसायटी पूर्ण अखंड समाज त्यामध्ये कुठेही भेद नसेल. तर प्रत्येक माणूस हा इतर माणसाप्रमाणे वागतो. ठीक आहे. एव्हरी ह्युमन बीइंग इज having that ability to deal with human consciousness. मग कुठेही भेद दिसणार नाही. प्रत्येकजण संबंध चुकवतोय. मग संबंध जर प्रत्येकासोबत दिसत असेल प्रत्येकाला तर तिथे भेद कुठे आहे आणि मग त्याचप्रमाणे प्रत्येक जण नेचर बरोबर जे काही सुविधा देण्यासाठी कार्य करेल त्यामध्ये he will see to it that the nature remains prosperous. पूर्ण समाज जो आहे अनडिवाइडेड सोसायटी युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर ही जनरेशन असतं आणि त्यासाठी हे ट्रान्सफॉर्मेशन आपण पाहिलं की फ्रॉम ॲनिमल कॉन्शियसनेस टू ह्युमन कॉन्शियसनेस हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला आवश्यक दिसतं आणि ते ट्रान्सफॉर्मेशन एज्युकेशन थ्रू येऊ शकते. कारण एज्युकेशन मधून राईट अंडरस्टँडिंग होण्यासाठी डेव्हलप होण्यासाठी मदत होते आणि आपण सर्व एज्युकेशन फील्डमध्ये आहोत. आपण या एज्युकेशनच्या माध्यमातून ठीक आहे फक्त विद्यार्थ्यालाच नाही तर आपण समाजात सुद्धा घटक आहोत. समाजामध्ये सुद्धा टीचरला एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्याचप्रमाणे आपण परिवारामध्ये जगतो तर परिवारामध्ये सुद्धा आपण हे कंटेंट त्यांना मदत करू शकतो की जेणेकरून त्यांच्यामध्ये सुद्धा ह्युमन कॉन्शियसनेस डेव्हलप होईल. समाजामध्ये सुद्धा आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो आणि स्टुडंट्सचा आपण करतो. पुन्हा प्रोसेसचा विचार केला आपण प्रोसेस प्रपोजल्स आपल्यासमोर येतील त्यामध्ये आपण व्हेरीफाय करतोय प्रपोजल्सला आणि व्हेरिफिकेशन नॅचरल ऍक्सेप्टन्सच्या आधारावर. नॅचरल ऍक्सेप्टन्स लक्षात आलं सगळ्यांचं काल कुणी नॅचरल ऍक्सेप्टन्सला रेफर केलं का वर्कशॉपला सेशन सॉफ्टवेअर हां आप बताएंगे क्या बात नेचुरल एक्सेप्टेंस यानी जो चीज़ें हम बेसिकली नेचुरली एक्सेप्ट कर सकते हैं जो चीज़ें हम बेसिकली एक्सेप्ट कर सकते हैं. नहीं मैं ये कह रहा हूँ कि कल सेशन खत्म होने के बाद जब आप यहाँ से निकले उसके बाद नेचुरल एक्सेप्टेंस को रेफर किया गया कोई डिसीजन लेते समय या कोई एक्ट करते समय आपने नेचुरल एक्सेप्टेंस को रेफर किया? डेफिनेटली जब हम यहाँ से गए थे उसके बाद बच्चे घर पे थे तो रेगुलरली जब हम जाते हैं फ्रॉम वर्क प्लेस टू होम तो हम थोड़ा फ्रस्ट्रेटेड रहते हैं. तो जब वो आते हैं तो मम्मी पापा मम्मी कंटिन्यू चलता रहता है तो हम बहुत हार्श रिएक्ट कर देते हैं. तो कल हमने वो नहीं किया. एक एक्सेप्टेंस ये था कि उनमें उनकी गलती नहीं है. दिन भर हम यहाँ पे थे तो हमें उन्हें समझना चाहिए. वो नेचुरल है उनकी कि दिन भर के बाद जब हम उन्हें मिल रहे हैं तो वो हमसे ही पहले 4 क्वेश्चंस पूछेंगे. उन्हें कुछ खाना है कुछ खेलना है तो हमसे ही करेंगे. तो वो चीज मैंने कल खुद में एक चेंज की कि दैट इज नेचुरल.